आणि आता थेट शिवनेरीवर जाऊयात, मुख्यमंत्री बोलतायत। रयतेचं राज्य तयार करू शकतो हे ज्यांनी आपल्याला शिकवलं असे छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना प्रेरणा देत आहेत। आपण बघितलं की ज्या काळामध्ये अनेक राजे, अनेक राजवाडे हे गुलामगिरी पत्करून, मंडलिकत्व पत्करून त्या ठिकाणी काम करत होते आणि अक्षरशः अत्याचार, अनाचार, दुराचाराची परिस्थिती होती। त्यावेळी आई जिजाऊंनी छत्रपतींना, छोट्या बालशिवरायांना सांगितलं की तुझा जन्म या रयतेला, या अत्याचारातनं मुक्त करण्याकरता झालाय। तुला कोणाची चाकरी करायची नाहीये, तर तुला स्वराज्याची स्थापना करायची आहे, जे तुझं राज्य असणार नाहीये, हे रयतेचं राज्य असणार आहे। आणि अशा प्रकारे जी प्रेरणा मिळाली, त्या प्रेरणेतनं छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या सामान्य मुलांना, तरुणांना एकत्रित केलं आणि त्यांच्यामध्ये पौरुष जागृत केलं आणि त्या मावळ्यांच्या भरोशावर प्रचंड मोठी या ठिकाणी स्वराज्याची निर्मिती केली। ज्यावेळी एक राजा सामान्य माणसातलं पौरुष जागृत करतो, त्यावेळी सामान्यातला सामान्य माणूस हा असामान्य काम कसं करू शकतो हे आपण छत्रपतींच्या सर्व सवंगड्यांच्या माध्यमातून या ठिकाणी बघितलं। आणि म्हणून हे जे स्वराज्य आपल्याला छत्रपतींनी दिलंय ते या सर्व समाजाला सोबत घेऊन चालण्याकरता, समाजातला शेवटचा जो व्यक्ती असेल त्याच्याही जीवनात परिवर्तन झालं पाहिजे। दीन, दलित, शोषित, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला या प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे, ही जी भावना छत्रपतींनी मांडली, मला असं वाटतं की तीच भावना घेऊन आज आपण सगळे या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करतोय। आणि म्हणून मला विश्वास आहे ही जी काही छत्रपतींची प्रेरणा आपल्याला मिळाली आहे, या प्रेरणेच्या आधारावर शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, शेतमजुरांचे प्रश्न असतील, महिलांचे प्रश्न असतील, गरिबांचे प्रश्न असतील, वंचितांचे प्रश्न असतील, ते सोडवण्याचा प्रयत्न गेले 4-4.5 वर्ष आम्ही सातत्याने करतो आणि असाच आशीर्वाद छत्रपतींचा आमच्या पाठीशी राहील तर हे प्रश्न निश्चितपणे सुटतील, हा विश्वास देखील या निमित्ताने मी व्यक्त करतो। मला या गोष्टीचा आनंद आहे की अनेक चांगली कामं ही या ठिकाणी आमच्या हातून होत आहेत। मग मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल तर तो प्रश्न देखील आज आपण त्या ठिकाणी सोडवू शकलो आणि अनेक वर्षाची जी मागणी होती त्या मागणीला न्याय देण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून झालं आहे। आणि मी आपल्याला आश्वस्त करतो, ज्या केसेस आहेत त्यातल्या 80% केसेस तर परत घेतल्या आणि उरलेले केसेस आम्ही सगळ्या परत घेणार आहोत। त्या संदर्भात जी कायदेशीर प्रक्रिया करावी लागते ती प्रक्रिया चाललेली आहे। आणि म्हणून निश्चितपणे ज्या लोकांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला त्यांच्यावरच्या केसेस परत घेण्याच्या संदर्भातले विषय हे आपण यापूर्वी सगळे निर्णय त्या संदर्भातले निश्चितपणे केले आहेत। आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं विनायकराव देखील आहेत आणि अरबी समुद्रामध्ये त्या ठिकाणी छत्रपतींचं जगातलं सगळ्यात मोठं स्मारक हे आपण तयार करतो। आणि मला असं वाटतं की महाराजांचे अनेक स्मारक हे वेगवेगळ्या ठिकाणी होतातच आहेत। त्यांनी केलेलं काम, त्यांचं कर्तृत्व, त्यांनी दाखवलेली दिशा, त्यांचं एकूण राज्यकारभार चालवण्याची पद्धती ही प्रत्येक गोष्ट पथदर्शी आहे। जगाने त्याच्यावर खऱ्या अर्थानं रिसर्च केला अशा प्रकारची आहे। त्यामुळे त्या तर अनेक ठिकाणी होतील, पण एक असं स्मारक असलं पाहिजे की ज्या स्मारकाने जगाला हे सांगितलं पाहिजे की जगातला सगळ्यात उंच, ज्यांनी खऱ्या अर्थानं लोकांच्या मनात हिमालयापेक्षा मोठी उंची गाठली, अशा प्रकारचे राजे कोणी होते तर ते आमचे छत्रपती होते। आणि म्हणून खऱ्या अर्थानं हे अरबी समुद्रातलं स्मारक त्या ठिकाणी आपण बांधतोय। आणि कुंजीर साहेब, आपण काळजी करू नका, सामान्यातल्या सामान्य माणसाला देखील तिथे पोहोचण्याची व्यवस्था ही निश्चितपणे आपण करू।
जेणेकरून या स्मारकापासून कोणी देखील या ठिकाणी वंचित राहणार नाही। आज खरं म्हणजे आपल्याला माहिती असेल, जी आपली स्वराज्याची राजधानी आहे किल्ले रायगड, या ठिकाणी देखील अत्यंत चांगलं काम आपण सुरू केलंय। विशेषतः छत्रपती संभाजीराजे यांच्या अध्यक्षतेखाली आपण प्राधिकरण तयार केलंय आणि या प्राधिकरणाच्या माध्यमातून त्याचं देखील काम इतक्या वेगानं चाललेलं आहे। 606 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि यासोबत इतरही गड किल्ले जे आहेत याचंही संवर्धन आपण त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे। हे सगळं काम आपल्याला आर्किओलॉजीच्या नियमांनी करावं लागतं, म्हणून सामान्य कामापेक्षा 3 पट जास्त वेळ हा त्याच्याकरता लागतो। पण ही सगळी कामं आज जर आपण किल्ले रायगडावर गेलात तर आपल्याला ही कामं दिसायला लागलेली आहेत आणि त्यातलं तिथलं एक मोठं परिवर्तन हे या ठिकाणी होत आहे। शरददादा सातत्याने या भागामध्ये आपण लोक खूप मोठ्या प्रमाणात येतात आणि म्हणून इथे पर्यटनाच्या व्यवस्था झाल्या पाहिजे याचा आग्रह करतात। कुंजीर साहेबांनी देखील काही मागण्या या ठिकाणी केलेल्या आहेत। मी निश्चितपणे आपल्याला सांगतो की या संदर्भातला सगळा जो प्लॅन आहे त्यामध्ये या सगळ्या बाबींचा समावेश आहे आणि त्या सगळ्या बाबी निश्चितपणे आपण करू, जेणेकरून या ठिकाणी जे शिवभक्त येतात त्या सर्व शिवभक्तांना उचित सोयी आपण निश्चितपणे प्राप्त करून देऊ। आज खरं म्हणजे फार भाषण करायचा दिवस नाहीये, आज छत्रपतींना स्मरण्याचा दिवस आहे। आज छत्रपतींच्या कडनं ऊर्जा घेण्याचा दिवस आहे। आपण जन्मोत्सव या ठिकाणी साजरा करतो आणि या जन्मोत्सवाच्या निमित्ताने ते तेज आपल्या प्रत्येकाला प्राप्त हो आणि त्यांच्या याच तेजातून आमच्यासारखे त्यांचे जे सेवक आहेत यांच्या हातून समाजाची सेवा घडो, अशा प्रकारचा आशीर्वाद आई तुळजाभवानीच्या चरणी, आई जिजाऊच्या चरणी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी या ठिकाणी मी मागतो। खरं म्हणजे अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत, पालकमंत्री बापट साहेब आहेत, ग्रामविकास मंत्री पंकजाताई देखील या ठिकाणी आहेत, शिवाजीराव आढळराव पाटील खासदार साहेब आहेत, सर्व मान्यवर या ठिकाणी आहेत। परंतु या कार्यक्रमाची प्रथा आपण जी केली आहे त्यामुळे या सगळ्यांचं भाषण या ठिकाणी होणार नाही, पण या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी मी आपल्या सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा छत्रपतींच्या मार्गानंच हा महाराष्ट्र पुढे जाईल हा विश्वास आपल्याला देऊन या ठिकाणी माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। तर आपण पाहिलं शिवरायांची आज जयंती आहे आणि त्यानिमित्तानं पुण्यातून शिवनेरीहून मुख्यमंत्री थेट संवाद साधत होते। तर शिवरायांनी दाखवलेल्या मार्गावर चालू, सर्व समाजाला सोबत घेऊन चालतोय असं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। दरम्यान अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी खरं तर इथे विषय मांडलेले आहेत। शिवरायांच्या प्रेरणेनं शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू, शिवरायांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत असं मुख्यमंत्री म्हणतायत। राज्यभरातून हजारो शिवभक्त आज शिवनेरीवर दाखल झाले।